नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या चॅनेलवर. आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीचा उपवास कधी सोडावा आणि घट म्हणजेच घटस्थापनेचा कलश कधी हलवावा याबद्दलची सविस्तर माहिती. नवरात्री उपवास कधी सोडावा? नवरात्रीचे उपवास सामान्यतः अष्टमी किंवा नवमी या दिवशी सोडले जातात. काही जण अष्टमीच्या दिवशी कुमारी पूजन करून उपवास सोडतात, तर काही जण नवमीला देवी पूजन करून उपवास संपवतात. शास्त्रानुसार अष्टमी आणि नवमी या 2 दिवसांत उपवास सोडणे योग्य मानले जाते. जर घरात कुमारी पूजन केले जात असेल तर त्या दिवशी उपवास संपवणे सर्वात मंगलकारी मानले गेले आहे. घट कधी हलवावा, विसर्जन कधी करावे? घटस्थापना केल्यावर अखंड 9 दिवस घट ठेवला जातो. अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी देवीची पूर्ण आरती, हवन पूजा करून घटाचे विसर्जन केले जाते. घटातील पाणी पवित्र मानले जाते. हे पाणी तुळशीला, झाडांना किंवा घरासमोरील स्वच्छ जागी टाकावे. घटातील मातीमध्ये ज्वारी, गहू किंवा बार्ली उगवलेले असतात. या अंकुरांना देवीचे प्रसाद मानले जाते आणि ते घरातील सदस्यांनी डोक्यावर ठेवावेत. शास्त्र काय सांगते? अष्टमी व नवमी हे 2 दिवस अत्यंत शुभ मानले गेले आहेत. अष्टमीला दुर्गाष्टमी पूजा आणि नवमीला महानवमी पूजा केली जाते. उपवास सोडणे आणि घट विसर्जन दोन्हीपैकी कोणत्याही दिवशी करता येते, परंतु बहुतेक घरांत नवमी हा दिवस मुख्य मानला जातो. घट विसर्जन करताना देवीला नमस्कार करून, या नवरात्रीत तुम्ही आमच्या घरी वास केला, आता पुन्हा या, असे प्रार्थना करतात. मित्रांनो, अशा रीतीने नवरात्रीतील उपवास सोडण्याची योग्य वेळ आणि घट विसर्जनाची शास्त्रसंमत माहिती आपण पाहिली. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नव्या